निघाले काय लोक बर आम्ही निघाले का एक पाठ कालच ते संपतरावजी देवाजी पघारे यांच्या 4 महाभूताला आणि 5 स्कंदाला शुभती मिळण्यासाठी आज जिमनजी संपतराव पघारे आणि त्याचबरोबर आनंद संपतराव पघारे संपूर्ण पघारे परिवार यांनी आयोजित केलेला आजचा हा पुण्यानुमोदन. या पुण्यानुमोदनाचा निश्चित अर्थ असा होतो की 4 महाभूत आणि 5 स्कंद जसं आपण एका मोठ्यातलं पाणी म्हणजे त्या याच्यामध्ये वेळमध्ये ओतलंय आणि त्यामध्ये आपण पाणी गाता घेतलेलं आहे. हिंदीनो यातीनो होंतु सुखिता. त्याच्यानंतर दुसरी गाथा म्हटली अनिच्चा उपसंकारा उपाद वयदम विनोपजित्वा निरुजंती तेसं उप समसुख. ही पालीमध्ये भाषा आहे. त्याचा मराठी ट्रान्सलेशन असा होतो अनिच्चा वत संकार. अनिच्चा म्हणजे अनित्य, वत म्हणजे वाढणार आणि संकार म्हणजे संस्कार. अनिच्चा वत संकार उपाद वयदम विनो. उपाद वयदम विनो म्हणजे उत्पन्न होतो आणि नसतो. अनिच्चा वत संकारा उपाद वयदम विनो उपजित्वा निरुजंती. उत्पन्न होणे आणि नष्ट होणे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या डोंगरावर टाकलेलं पाणी ते संपूर्ण पाणी डोंगराच्या खाली पसरलेलं असल्या भागामध्ये काही पाणी थोड्या अंतरावर जाईल, काही पाणी थोड्या अंतरावर जाईल, काही पाणी डोंगरात पुरेल आणि काही पाणी डोंगराच्या खाली कोसळेल. तशा पद्धतीने काही पाणी काही उजळत असताना मरण पावतात, काही लोक बाल्यावस्थेत मरण पावतात, काही लोक तरुण अवस्थेत मरण पावतात आणि काही लोक वृद्धावस्थेत मरण पावतात. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात अनिच्चा वत संकारा उपाद वयदम उपजित्वा निरुजंती तेषां उप समसुख. माणसाचं जीवन हे क्षणभंगुर परिवर्तनशील आहे. आता बाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये अगदी चांगल्या पदावरती त्यांनी पद भूषवलं. परंतु माणसाच्या जीवनामध्ये म्हणजे नेमकं काय आहे तर ते क्षणभंगुर आहे. माणसाचं परिवर्तनशील आहे, बरोबर आहे. आता आपण जेव्हा एंट्री केली त्या वेळेला तुम्ही लाखो रुपये जरी खर्च केले तरी तो वेळ तुमच्या आयुष्यात परत येणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आलेला क्षण आलेला मिनिट हा आपल्यासाठी अतिशय मौल्यवान असतो, फार व्हेरी इम्पॉर्टंट असतो. आणि त्या वेळेला आपण आपल्या जीवनात सुख शांती आरोग्याने बळ मिळालं पाहिजे. आज आपण जे काय बाबांच्या 4 महाभूताला आणि 5 स्कंदाला शुभती मिळण्यासाठी हे जे काही दान पुण्य करत आहात हे पुण्यकर्म त्यांच्या 4 महाभूतात म्हणजे 4 महाभूत कोणते? पृथ्वी, तेज, अप आणि वायू हे 4 महाभूत. तुम्ही जे ऐकताय ते तुमचे कान, तुम्ही जे बघताय तुमचे डोळे, तुम्ही जे श्वास घेता ते तुमचं नाक आणि तुम्ही जे बोलणार ते तुमचं तोंड. 4 महाभूत आणि 5 स्कंदाने माणसाचा मृत्यू आणि जन्म होत असतो. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आयुष्यात जगत असताना माणसाला जन्मापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत मला काहीतरी पाहिजे याची अपेक्षा असते. बघा ना तुम्ही, आता आई छोटा आहे, याला काही कळत नाही, त्याला कुठलाही भाव नाही, परंतु त्याला भूक लागली की कळते, काही दुखलं की कळते, है ना. मग भगवान बुद्ध म्हणतात की जमीनचा टच लागला की माणसाला जाणवत. बघा ना, एखादा माणूस जमिनीला टच लागला, आता जे ऍक्टर लोक वगैरे घेतात, शिल्लक वगैरे होते, तरी पण त्याला जगाची ओळख लागली म्हणजे बाहेर आला आणि समुद्रातून की तो रडतो. कशा जायचं त्याला जाणवत नाही ना कसं, तरी पण तो रडतोय. भगवान बुद्ध हेच म्हणतात की मानवी जीवनाला जगात आलात, आईच्या उदरातून बाहेर निघालात की त्याला मला काहीतरी पाहिजे याची जाणीव. मग काय पाहिजे? अन्न वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टी जाणीव. मग ती 3 गोष्टी कशा मिळतात? तो रडू लागला लोक म्हणतात त्याच्या तोंडामध्ये द्या. मग पहिले लोक बुडणी पाठवून देतात, आता डायरेक्ट आईचं दूध पाजतात. परंतु त्या जोपर्यंत दूध देत नाही तोपर्यंत तो शांत बसत. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की एका सेकंदापासून मला काहीतरी पाहिजे, मला काहीतरी पाहिजे, मला काहीतरी पाहिजे. मग वयाच्या 1 मिनिटापासून मला पाहिजे, मग त्याच्या अंगावर टाकतात, त्याला कपडे देतात, त्याला बुडणी पाजतात, त्याला आईचं दूध देतात, काही वेळ शांत राहतो. परंतु मला काहीतरी पाहिजे, मग काय पाहिजे म्हणजे तो एका सेकंदापासून मग तो 7 वर्षाचा होते, तो धावत राहते, परत राहते, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. मग काय पाहिजे? शिक्षण झालं शांत बसतो नाही, परत धावू लागतो, पुढे लागतो, मला काहीतरी पाहिजे. मग काय पाहिजे? शिक्षण झालं म्हणजे मला सर्व्हिस पाहिजे, मग सर्व्हिस झाला शांत बसतो का? नाही.
मला किती पाहिजे, मग काय पाहिजे, तर सर्विस झाली, शिक्षण झालं, मग म्हणजे आता मला बायको पाहिजे. बघा ना किती म्हणजे माणसाला अपेक्षा, एका शिक्षकापासून माणसाची अपेक्षा किती वाटतात. मग बायको झाल्या शांत बसतं का, नाही म्हणजे मला मुलगा पाहिजे, मला मुलगी पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. मग मुलगी जाते, मुलगा होते, परत तू जाऊ लागते, म्हणू लागते मला पाहिजे. मग काय पाहिजे, मग म्हणजे बंगला पाहिजे, माडी पाहिजे, घोडी पाहिजे, गाडी पाहिजे, मला बँक बॅलन्स पाहिजे, मला हे पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. वयाच्या एका शिक्षणापासून वयाच्या 60 ते 70 वर्षापर्यंत मला काहीतरी पाहिजे म्हणून जाऊ लागतो, करू लागतो म्हणलं. आणि शेवटचा सेकंद जवळ येते तरी म्हणते आता मला काहीतरी पाहिजे. पण नाकातून शमूळ येते, डोळ्यातून आसून येतात, चिपळाचा ओघ येतो, तोंडात दूध जात नाही, हातपाय गलगल हलतात, पाय हलतात, मग त्याचा जीव जात नाही तरी म्हणते मला काहीतरी पाहिजे. मग नको म्हणता सोन्यात हात घाला, गावात फिरवा, शेतात फिरवा, नवीन घरात फिरवा, काय असेल ते दाखवा, ज्याच्यासाठी जीवनाचा त्याला दाखवा, तरी म्हणते मला काहीतरी पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात अनिच्छा विकसंखारा उपाद वयदमेनो क्वचित्वानि रुजन्ते तेषां ऋतू समुसतो. आपण या जगामध्ये अग्रीमेंट करून आलो नाही तर आपण लिहितो आलो. हे माझं 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 हे कबर आपल्यासाठी काही शकत नाही. आता ते काचू आणले, त्याच्यासोबत कोणीच काही देणार नाही. किती कमावलं, मोठा बंगला असं सुरू आहे, काय देणार आपण, साधा 1 रुपया सुद्धा आम्ही डोक्याला लावू देत नाही. बघा किती नाशिवरी जीवन आहे. ते नाशिवाचं जीवन असताना सुद्धा माणसाला लोक समजेना. आणि मग तो शेवटचा सेकंद आला, आता मला काहीतरी पाहिजे. मग काय पाहिजे म्हणजे आता मी मेलो नाही पाहिजे. काय म्हणते, आता मी मेलो नाही पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की मानवी जीवन हे क्षणभंगूर आहे, अगदी प्रमादी आहे, ते आळशी आहे. आणि त्या जीवनाला फक्त एकमेव मार्ग काढू शकतो तो म्हणजे बुद्ध धर्म, की ज्या बुद्ध धर्मामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला समाधान, सुख आणि आनंद मिळेल आणि आपण इतरांना सुद्धा देऊ. तो धर्म म्हणजे असा या जगातला धर्म आहे, तो म्हणजे बुद्ध धर्म. आज मात्र बुद्ध धर्माच्या परंपरेनुसार आपण कालकची संपतरावजी देवाजी पगारे यांच्या 4 पादुकाला आणि 5 पदार्थाला सुगती मिळण्यासाठी आज आमचे उपासक म्हणजे संपतरावजी पगारे यांनी अतिशय कुशल आणि पुण्यकर्म करून खरं तर या जागतिक धर्म परिषदमध्ये 1 सेकंदही वेळ भेटत नाही. परंतु साहेब म्हणले यावर्षी तुम्हाला यायचं आहे आणि म्हणून वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी मला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. मी संपूर्ण पगारी परिवाराला खूप खूप धन्यवाद देतो, मंगल कामना देतो की बाबासाहेबांच्या धर्म चळवळीमध्ये आमचे संपतरावजी देवाजी पगारे आणि बाबासाहेबांच्या मराठवाडा विद्यापीठामध्ये ते कुलगुरू म्हणून कुलसचिव म्हणून त्यांनी काम केलं. म्हणजे त्यांचं अतिशय पुण्यकर्म आहे. जे जे बाबासाहेबांच्या भूमीमध्ये आहेत, बाबासाहेबांच्या धर्म चळवळीत काम केलं, त्यांचे मुलं डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, न्यायाधीश झाले. ही जी सर्व वैभव आहे ती बाबासाहेबांच्या पुण्यामुळे आहे हे म्हणण्यास त्या हरकत नाही. आज बाबांच्या 4 महाभूताला आणि 5 पदार्थाला सुगती मिळो अशी त्यांच्या प्रती मंगल कामना करतो, शुभकामना करतो आणि अधिक वेळ घेता या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो. कारण पगारी परिवाराला सुद्धा एका ठिकाणी जायचं आहे. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं, निश्चित कमी वेळ दिला त्याबद्दल व्यक्त करतो. पुढच्या कार्यक्रमाला निश्चित सविस्तर आपण प्रवचन ऐकून सविस्तर माहिती देऊ. आता या ठिकाणी थांबून आपल्या सर्वांना मंगल कामना देतो आणि आशीर्वाद देणे थांबण्याचा प्रयत्न करतो. सवेन्ति यो युवजन्तु सफलो विनाशतु माते भवन्तु अन्तरायो सुखे दीर्घायु आयु आरोग्य संपत्ति सर्व संपत्तिमेवाचु ततो निब्बाण संपत्ति विनाते समेज्यतु. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. साधु साधु या ताई तुम्ही या ताई या इकडे उभं राहा. 1-2 जण इकडे पण उभं. दिसलं पाहिजे.